तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं ब्लॉगमध्ये नवीन स्वागत आहे. तर मित्रांनो, आता बघा सकाळी काय काय लवकरच आज स्वयंपाक चालू आहे. तर बघूया आपण कशामध्ये चालू आहे. चलो चलो देखेंगे आज आपला नवीन काय चालू आहे. तर बघा आपले मित्रसुद्धा आहेत, हे बघा. चलो तर हा फायनली बघा आपण आलो आहे. यांच्यापाशी काय काय चालू आहे देखेंगे. तर क्या चल रहा है. पोळ्या करते ना आपल्या गावाला जायचं का आज गावाला पुढं तिकडे बीडला कशाला ते सहज जायचंय. सहज म्हणजे काही तर काम असेल ना तेव्हा जायचं असेल ना. आता तुम्हाला जर सांगायचं काम ते मग जायचं म्हणल्यावर जायचं. मिळ लागत नाही ना मग कशाला तिकडे काय. पाहुणे येतं भेटायला जायचं. हो अच्छा समज काय बेटा. एरी जातं काय माणूस. त्याच्यामुळं बघा मित्रांनो, मी आज आंघोळ पण नाही केली, पण मला आधी लाईट आहे तर असं पोळे करून घ्या, नंतर आंघोळ काय गार पाण्यानं जमते मग नाही तापलं तर. पोळ्या चालू वाटतं गरम गरम. बापरे खायची चहा काय की पोळी नाही पण. केला का चहा तोंड धुवायचे राहिले ना इकडे बाकी. वाट बघायला लागला भाऊ इकडून चहाची तर गावाची. मित्रांनो, खरंच कंपनी नाही का गावाला जायचं मग चहा सुद्धा नाही कसंच बसलं थोडी घेऊन बघा किती अवघड आहे. मित्रांनो तिथपर्यंत खरं आहे, थोडं नक्की कमी करू. मित्रांनो, मी तर तोंड पण नाही धुतलं, त्यांना पण धुतलंय. मी तर धुतलं पण नाही, कारण की मला लवकर आवरायचं पडलंय. पोरं झोपले तर असं काम होत असते, तुम्हाला पण माहिती आहे. इकडे झोपलेच वाटतं हे तर मग बघू पण झोपले रे. देखो गाईस देखा कशी झोपलेत आहे. आणि यांचा आता शहाचा टाइम पण होत आला जवळजवळ, तरी आणखीन उठले नाही. तुम्ही आंघोळ करा ना लवकर, आवरा ना. करायचं ना. अजून तुझं नाही आवडून मी आम पण तापलंय ना माझं आवरते. एवढ्या पोळ्या केले की मला आंघोळ करायची, तोंड धुवायचंय. तुझं अजून आंघोळ म्हणजे कशी करू वाली आम्हाला चहा पाहिजे तर बघा मित्रांनो, मी चहा सुद्धा केला नाही अजून. चहा सगळ्यांचा सोबत. इथं मी आम्ही इथं चहाचा कवाचा वाट बघतो. तुमच्या पोळ्यात चालू द्या मग गरम गरम. 17 बऱ्या चहा नाही करायचा, सगळ्यांचा सोबत करायचा. आज तुला काही असं मला तिकडे बाहेर जायचंय काम आहे थोडं. तू अजून आऊ चहा पण नाही केला आम्हाला. करते ना पोरांना. इथं आम्ही कवाचं बसलो इथं वाट बघून पाय दुखा लागलेत. उभा राहू म्हणलं या चहा आता करीन, उद्या करीन, नंतर करीन. तर मित्रांनो बघा अख्खंच काम दिसते. तुझ्या पाहुणे तिकडे जायचंय म्हणून नाही का तिने चहा सुद्धा केला नाही आम्हाला. आलू पोळ्या करायची पहा. ओय चहा प्यायल्यानं काय होतं बरं, पोळी खाल्ल्यानंतर तरी पोट भरत आहे, मग तिथ पण जाऊस तर फिकीर नाही. हमारे को ताकत आती है इसमें. चाय पीने से बहुत अच्छा लगता है. सब लोग चाय पीते हैं ना वो. तुम देखते नहीं का सर हाडले पे सर गर्दी रहती है चाय की. चाय बोले तो सब है, चाय नहीं तो नहीं. मग चाय कसं काही चहा पोळी काही. आणि काल माहिती का तुम्हाला, काल तुम्ही गावाला गेलते ना, त्यावेळेस दादानं आणि परीनं भजे जिलेबी आणले, आम्ही ती खाल्ली. बाप मित्रांनो बघा आमच्या मागे काही आम्ही जाते नंतर गावला आम्ही पुढे गेलो बाहेर. अजिबात यायला तिथं भजे देणार नाही आता. बहुत बडा. केव्हा बाहेर असतं तुम्हाला वेळ लागणार. आणि माहिती का भजे तर इतके भारी होते, लय भारी होते. भजे मिरची कवळी कवळी तुम्हाला चांगला मिरची. माल पाहिजे लठ्ठ्या खायला. सगळी तशीच झाली. चांगला चांगला माल लागत तुम्हाला खायला. मला तर ते पावशेर भजे आणले तर खाल्ले आणि पण नाही वाटले, तेव्हा संपून गेले. मी तरी बोललो रात्री जेवली काऊन नाही लोक बरोबर याला कवा जीव हे मग. राईट. तर मित्रांनो खरंच बात तो सही आहे. रात्री आम्ही पुढे बाहेर गेलो निघून जाऊ स्वस्त बाहेर पडेल गेलो. तर त्या टायमाला ही जेवलीच नाही आणि त्याच्यामुळे जेवली नाही. मला मी म्हणलं, चल यावाला ती म्हणजे नाही मला भूकच नाही. राईट. किती तुम्ही खोटं जर बोललं ते आपोआप शेप देत असते पुढं. तेच म्हणलं कसं गपचाप शामशुम झाले पोरा सगळं. गपची काहीच घेणं नाही. आता त्याच्यामुळे दाना बी जेवला नाही. तरी नाही पोरं जेवढे होते. तरी मला जिजाऊ सांगू लागली, पप्पा पप्पा असं असं तुमचं मला त्याच्यामुळे सांगून गेलो नाही हे ना. किती जरी खोटं बोलले नसते, खोटं सोबत नसतं, ओढ येतच असतं. मला सगळं सांगितली मला माहिती आहे ना. म्हणलं आता हे चाना चुना खायला बाहेर, आपण खावा घरी. बाप तर सही आहे, दळणं पडताय काही नाही. त्याच्यामुळे ती मला खोटं बोलायची बरोबर. हा जिजाऊ नाही का आता देखो गाईस. चॉकलेट आणले मला का नाही का. मला जर तुम्हाला सांगत नसलं तर मी सांगितलं नसतं, पण माझ्या मनात
राहतं का काही बघा सांगितलं का नाही. चॉकलेट आणली जिजाऊला ते चॉकलेट जिजाऊ बरोबर 100% सांगणार Yes. किती खोटं बोलली तर मला ती माहिती सांगली ती बरोबर तिच्याकडून बोलणार निघत ते. हा. तू किती जरी खोटं बोलली ना आमच्याकडे ते आयडिया आहे जिजाऊला एक चॉकलेट दिलं ती खरं सांगते सगळं आम्हाला आई काय करते म्हणून. हा दोन तिला एक द्यायचे तर 2 दिवस आणले सर ती मला सांगू लागली तरी ती असं असं झालं पप्पा पण त्याला काहीतरी सांगितलं म्हणून नाही सांगितलं पण आता नाही का त्याची एक गोष्ट दिली की 100% सांगणार आम्हाला. बात तसं आहे. दादाने कसं जे समजे तुला वाटतं आम्हाला बेस्ट जमतंय अरे आम्ही त्यापेक्षा झाली. तर मित्रांनो बघा खरंच किती जरी खोटं बोललं माणूस थोडीफार आशा दाखवली की ते खरं बोलतच. हे कल्पना अजून माहित नाही की आताची आहे आपली तरी 2 पाऊस जास्तीचे आहे बरोबर आहे की नाही. समजले आता कशी गपची बसली बात तो सही है. वो तुम देखते नहीं क्या कि उगड़ हो जाती तो कस लोग गप बैठते उस तरह हो गए हम. आता तशावर झालंय तर बघा कशी गपची बसली मित्रांनो. हा खरं जर सगळं बोलला, उघड झालं की लय सगळं कसे गपचिप बसत असते तसं झालं का. कसा पगाडा दिसा. जागेवर झाला की नाही चोर. बहुत जाग्यावर मी धरून द्याला तुम्हाला जागा धरला का नाही चो. सांगितलं नसतं तर कुठं चो धरला माणूस किती जरी खोटं बोललं ना ताबडतोब आम्हाला कसं काय करायचं सगळं माहिती आहे आम्हाला. हा. देखो तरी म्हणलं कसं काय जेवली नाही लपून जिरायची भजे खायला ना. हाँ सांगितलं मला सगळं तिथं. हमको सब पता चलता है इधर. तुम्हारी मुंह से हमको निकल गया है. हमको तो बहुत तीस मी देख रहा हूँ. तेच म्हणतो मी हे कसं शामसूम दिसायला वातावरण. कुछ तो गडबड आहे दया कुछ तो गडबड आहे. तर मित्रांनो चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जे कोणी आपल्या कल्पना रोहित ट्विटर चॅनल नवीन असेल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.